तुम्ही शिव्या दिल्या तरी तो तथास्तु म्हणणार, तुम्ही चांगला वागला तरी तथास्तु म्हणणार, पण तुम्ही ज्या घरामध्ये राहताय त्याच घराला नाव ठेवताय तो तथास्तु म्हणणारच आहे. तर वास्तुशांती आणि गृहप्रवेश याच्यामध्ये फरक काय? वास्तुशांती म्हणजे होम हवन करणे. घरातला जो काय दोष असेल तर तो होमाचा जो धूर आहे तो डायरेक्ट देवापर्यंत जातो आणि मग ज्यावेळेला तो धूर सगळ्या घरामध्ये फिरतो तर आपण जे मंत्र म्हणतो त्या मंत्राने तो धूर शुद्ध होतो. फिरल्यानंतर काय होतं, जी काय बाधा असेल, जे काय दोष असतील नसतील ते सगळे बाहेर निघून जातात. गृहप्रवेश किंवा सत्यनारायण पूजा ही का करावी लागते? आता समजा एक घर बांधलं, पण हे घर बांधून बाबा आपल्याला वास्तुशांती करायला मुहूर्त नाही, पण आपण भाड्याच्या घरात राहतोय. मग हे घर बांधकाम करताना मी बांधकामाला आलोय, माझी नजर कशी आहे, वाळू कुठून तरी आणली आहे, विटा कुठून तरी आणल्या आहे, फरशा कुठून तरी आणल्या आहे. मग ते घर नवीन झाल्यानंतर तिथं काहीच केलं जात नाही. मग तो काय घरातलं जे काय वातावरण असेल, जिथे काय विटा खराब असतील, काय असेल तर जो काय दोष असेल, ज्या वेळेला एखाद्या ठिकाणी आपण देवाचं कार्य करतो तर तिथं बाकीचे बाधा राहत नाही. काय असतं म्हणजे शनी किंवा 7.5 लग्न म्हणजे काय असतं? आता गृहप्रवेश किंवा सत्यनारायण पूजा ही का करावी लागते? ते आपण मागच्या वेळेला म्हटलो ना, मागच्या वेळेला तेच सांगलो आपण की गृहप्रवेश म्हणजे काय. आता समजा एक घर बांधलं, पण हे घर बांधून बाबा आपल्याला वास्तुशांती करायला मुहूर्त नाही, पण आपण भाड्याच्या घरात राहतोय. मग आपलं भाडं 12,000 13,000 रुपये जातंय. मग हे घर बांधकाम करताना मी बांधकामाला आलोय, माझी नजर कशी आहे, वाळू कुठून तरी आणली आहे, विटा कुठून तरी आणल्या आहेत, बरोबर ना, फरशा कुठून तरी आणल्या आहेत, येणारे जाणारे आहेत. मग ते घर नवीन झाल्यानंतर तिथं काहीच केलं जात नाही. मग तो काय घरातलं जे काय वातावरण असेल ते सगळं निघून एक आनंदी वातावरण तयार व्हावं. आणि आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलंय की कुठले कार्य करताना पहिले गणपतीचं कार्य करा, म्हणजे गणपतीला पूजन करा गणपतीचं. मग गणपतीचं पूजन करायचं म्हटल्यावर पहिले गृहप्रवेश करून गणपती पूजन. मग पूर्वी काय होतं, असे नळबिळ नव्हते, विहिरीहून पाणी आणावं लागत होतं किंवा नदीहून. मग चला बा पूजा आहे आपल्याकडे, मग चला नदीहून हांडा भरून आणू. मग ते नदीवर जाऊन हांडा डोक्यावर घेऊन तो भरून आणायचे. मग ते नदीचं पाणी म्हणजे गंगेचं पाणी, मग त्याचं पूजन केलं जायचं आणि तो कलश घरातून फिरवला जायचा घराच्या बाहेरून. का तर चारी बाजूनी जागा होती. आता नाही येत, आपण तो नळाचंच पाणी घेतोय असं समजतोय, बाबा हे नदीचंच पाणी आहे, गंगेचंच पाणी आहे. मग त्याची पूजा करतोय, डोक्यावर घेऊन सगळ्या घरातून फिरतोय, त्याला मंगल कलश म्हणतात. आणि मग तो आणून स्थापन करून गणपती पूजन करतो. म्हणजे त्या घरामधले जे काय वातावरण आहे ते बदल होतं. जिथे काय विटा खराब असतील, काय असेल तर जो काय दोष असेल, ज्या वेळेला एखाद्या ठिकाणी आपण देवाचं कार्य करतो तर तिथं बाकीचे बाधा राहत नाहीत, त्या बाहेर निघून जातात. का तर त्यांना देवाचं सहन होत नाही. मग तुम्ही जर रामायण पाहिलं असेल तर बघा, ज्या वेळेला राक्षसांना मारायचं असायचं देवांना, तर त्यावेळेला हनुमान रामाचं नाव घ्यायचं मोठमोठ्याने, तर त्यांचं घाबरून जायचे ते नुसत्या नावानीच. मग ते तिथे थांबू शकत नाही ते देवाचं नामस्मरण केल्यावर. म्हणून गृहप्रवेश करायचा असतो. तर वास्तुशांती आणि गृहप्रवेश याच्यामध्ये फरक काय? वास्तुशांती म्हणजे होम हवन करणे. अच्छा. घरातला जो काय दोष असेल तर तो होमाचा जो धूर आहे तो डायरेक्ट देवापर्यंत जातो. आणि मग ज्यावेळेला तो धूर सगळ्या घरामध्ये फिरतो तर आपण जे मंत्र म्हणतो, म्हणजे सूर्याचे हे जे इतर मंत्र आहेत त्या मंत्राने तो धूर शुद्ध होतो आणि तो सगळ्या घरात फिरतो. तो घरात फिरल्यानंतर काय होतं, जी काय बाधा असेल, जे काय दोष असतील नसतील ते सगळे बाहेर निघून जातात आणि ते घर एकदम स्वच्छ होतं. म्हणजे जसं आपण दहाव्याला धुणं धुतो, घर स्वच्छ करतो, तसं घर एकदम शुद्ध होतं. सगळ्या विटा, माती, चुना, कोणाची नजर बाधा लागलेली त्या धुराने घर सगळं शुद्ध होतं. आणि मग तो आपण तिथे वास्तुपुरुष पुरतो. मग तो वास्तुपुरुष पुरल्यावर काय होतो, खालचे दोष आपल्याला येऊ देत नाही आणि घरात तथास्तु म्हणतो. मग घरामध्ये तथास्तु म्हणतो म्हणजे काय, की तुम्ही शिव्या दिल्या तरी तो तथास्तु म्हणणार, तुम्ही चांगला वागला तरी तथास्तु म्हणणार, तुमच्याकडे काही नसेल तरी तुम्ही म्हणणार ह्या घरामध्ये मला खूप सुख आहे, हे घर मला खूप छान मिळालंय, मी खाऊन पिऊन समाधानी आहे, माझ्याकडे सगळंच आहे, तो तथास्तु म्हणणारच आहे. पण तुम्ही ज्या घरामध्ये राहताय त्याच घराला नाव ठेवतायत
तो तसाच तो म्हणणारच आहे, त्याला दुसरं काही येतच नाही, म्हणून करायचे असते. आणि मग 4 लोकांना पण आपल्याकडे अन्नदान होतं. पूर्वी अन्नदान करत होते लोक मनापासून, आता अन्नदान कुठे राहिलंय? मग त्या वास्तुशांतीच्या निमित्ताने 10 लोक तुमच्याकडे जेवायला येतात. असं तुम्ही किती ठरव की मी आता तू उद्या ठरव की 10 लोक मी जेवायला बोलवतो, घरात लगेच म्हटलं जाईल नाही ते मला इथे जायचंय, ते असं करायचंय, ते अमकं आहे, ते आज नाही होऊ शकत आपल्याकडनं. पण तू वास्तुशांती ठेव, या तारखेला वास्तुशांती करायची, देवाचं कार्य करायचंय, तो कोणी नाही म्हणतंय का? आपोआप होतंय ना सगळं. तर असं होतच नाही, म्हणून ते निमित्त दिलंय. किंवा लग्न कार्य करायचंय, तुम्हाला लग्न करायचंय, 100 माणसं जेवू घाला, त्या निमित्ताने तुमचं अन्नदान. नाही तर असं होत नाही माणसाकडनं. तुम्ही कुठंतरी काहीतरी कार्य केल्याशिवाय तुमच्याकडनं अन्नदान होत नाही. असं तुम्ही त्याला प्रॉब्लेम निघतच राहतात. आता नको, या महिन्यात नको, याची अडचण येईल, त्याची अडचण येईल. पण काही कार्य करायचं म्हटलं की सगळ्या अडचणी आपण बाजूला ठेवतो आणि ते कार्य करतो. मग त्या कार्याच्या निमित्ताने 10 लोक तुमच्याकडे येतात. तुम्ही किती मोठं काही कार्यक्रम करा, किती काय राहा, तुमच्याकडे कोण येतंय का? पण तुम्ही आता तुझ्याकडे लग्न झालं मुलाचं, भावाचं, असं कोण येतंय का? पण लग्नाच्या निमित्ताने किती पाहुणे येऊन गेलेत, सगळे आलेत का नाही? घर समाधान झालं का नाही सगळ्यांना? हा फरक असतो. म्हणून ते लावून दिलंय की बुवा अन्नदान करावं. मग लग्नात कार्यात केलं जातं. वास्तुशांती घरात देव कार्य केले की 4 लोक जेवू घालावे बाबा, 4 देव करून आले की सवाष्णी जेवू घालाव्यात. ह्या निमित्ताने तुमच्याकडे अन्नदान होतं, नाही तर होत नाही. तुम्ही किती काही करा. आता उद्या मला वाटलं की चला मी 100 लोक जेवायला घालतो, लगेच बायको म्हणणार कोण बघल, कसं काय होईल, पाऊस तर पडतोय, आणि तेच पोराचं लग्न ठरवू दे बरं, पाऊस असू दे नाही तर काय होऊ दे, करतोच ना माणूस. असा फरक, बाकी काय. ते तुम्ही ते सवासणी म्हणले, ते सवासणी घालण्याचं कारण काय, म्हणजे ते कुठून सुरुवात झाली? ते सवासणी घालणे म्हणजे देवीच्या रूपाला जेवू घालणे. अच्छा. आपल्याकडे काय कुळदैवत देवी, देव असं आहे. मग बा देवीला खूप मान आहे आपल्याकडे. म्हणजे जसं नवरात्रात, त्याच्यात वैभव लक्ष्मीचे, आमक्याचे, म्हणजे देवीची आपण उपासना भरपूर करतो. बरोबर ना? मग त्या सवाष्णी जेवू घालायच्या म्हणजे त्यात देवी जेवू घालायच्या. त्या निमित्ताने बा आपल्याकडे जेव येत नाही, मग देवाच्या रूपामध्ये त्या सवाष्णी जेवू घालायच्या की भाई तुझ्या नावाने मी जेवू घातल्यात. म्हणून कोणी 7 घालतं, कोणी 5 घालतं, कोणी 1 घालतं, जे काय असेल ते देवीचे रूप म्हणूनच आपण जेवू घालतो. तर आता लोक जनरली म्हणतात की बाबा माझी मागे शनी लागलाय किंवा माझी 7.5 चालू आहे, तर ते खरं असतं का? तर काय असतं म्हणजे शनी किंवा 7.5 लागणं म्हणजे काय असतं? 7.5 म्हणजे काय, 7.5 वर्ष तुम्हाला त्रास असणे, पण त्यातले 2.5 वर्षाचे भाग केले. मग शनी हा 2.5 वर्ष तुम्हाला पाहिजे ते देतो, पाहिजे तेवढं देतो. मधले 2.5 वर्ष जेमतेम ठेवतो, आणि एका 2.5 वर्षामध्ये तुम्हाला खूपच त्रास देतो, त्याचं नव्हतं करून टाकतो. मग जर ते दिलं नसतं, तुम्हाला शनीची 7.5 जर लागली नसती तर तुम्ही कोणालाच ऐकलं नसतं. माझ्याकडे कोट्याधीश रुपये, मी कोणाचं कशाला ऐकल? पण मला जर 7.5 लागली तर मी 2.5 वर्षात होतं तर नव्हतं, होतो ना. माझं काय चालतंय ते शनी पुढे. आणि तसं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येक 2.5 तासाला एका 24 तासातल्या शनीचा त्रास आहेच. 2.5 तास कोणाला आहे म्हणजे आहेच, तुला आहे, मला आहे, सगळ्यांना आहे. पण तो 2.5 तास कधी कोणाला आहे हे कोणीच सांगू शकत नाही. मग एखाद्याला त्या 2.5 तासामध्ये चांगले होतं, त्या 2.5 तासामध्येच्या घोळामध्ये एखाद्याचं नुकसानही होऊन जातं. मग तू गेलाय समजा 10 रुपयाची वस्तू घ्यायला, त्या 2.5 तासामध्ये तुला 500 रुपयालाही आणावी लागते ती, किंवा त्यात 500 रुपये पण जात आहेत, किंवा कामच होत नाहीये. त्याचं ते सांगता येत नाही तुझं माझं. 2.5 तास कोणाला किती वाजता आहे, कोणाच्या झोपेत 2.5 तास जाता.
कोणाचे दिवसात जातात. आता 24 तासात कोणावर काय वेळ आहे ही कोणीच सांगू शकत नाही. आणि ते देवाने गुपितच ठेवलंय. आता हे 7.5 वर्षात कुठल्या 2.5 वर्षात तुला काय मिळते हे पण कळत नाही. ज्या वेळा मिळतं त्यावेळेला माणूस म्हणतो मला 7.5 नाही आहे, माझं तर एकदम जोरात चालू आहे. त्रास व्हायला लागले की म्हणतो मला 7.5 आहे. फरक आहे ना. म्हणजे असं प्रत्येक देव जरी असला तरी ते सिस्टीम ठेवली देवानी. पण तुला त्रास द्यायचा आहे, नाही द्यायचा आहे, तुझे कर्म चांगले आहेत. मग हे बघा, त्रास हा सगळ्यांना झालाय. रामाला झालाय, कृष्णाला झालाय. फक्त दोघांमध्ये फरक आहे. रामाने संयमाने घेतलं, जाऊ दे बाबा, होईल, करू, चालू द्या, जाऊ दे, समजावून घे. कृष्णाने तसं केलं नाही. आला त्याला मारलाच. हे 2 प्रकार आहेत. मग एखादी तसाच असतो आडमधडम, एखादी रामासारखा असतो. मग प्रत्येकाला त्रास आहेत. त्यालाही 7.5चा त्रास झाला. जन्म झाला कुठे, नेऊन पडावं लागलं कुठं, वागवलं कोणी. शनी येतो, सगळ्यांना त्रास देतो. तर तू मामाला का सोडणार आहे? म्हणून मला शनी आहे भाऊ का करता, तू देतो तेव्हा करता का? नाही करत. मग भोगा त्याचे त्रास, काय एवढं. मग त्यासाठी आहे ना, देवाने सांगितलं बाबा मारुतीचं दर्शन घ्या, कमी होईल. शनीला तेल व्हा, कमी होईल. ज्याचा जो भाग आहे, तुमच्या कमाईतला जो भाग आहे तोच तुम्ही देताय. देवाला दूध व्हायचं, तुमच्या कमाईतलाच भाग जाणार आहे. तो देवाच्याच नावाचा होता. जे दूध निघतंय त्या दुधातला थोडासा भाग तुमच्या नावावर होता की तू घेणार आहेत आणि देवाला वाहणार आहे म्हणून. जसं तेल आहे ते तुम्ही शनीला वाहणारच आहे 7.5 इथं. तू घे बाबा. ही ज्याने सिस्टीम लावली आहे तो बायोडाटा सगळ्या देवाकडेच आहे. तू मी काहीच करू शकत नाही. हा, तू ज्या वेळेला देवतेचं खूप काही करतो त्यावेळेला तुला ते मिळतं. इथं असं होत नाही. असं काही नाही. 7.5 हे प्रत्येकाला लागू असते. पण तो काही 7.5 वर्ष त्रास देत नाही शनी. 5 वर्ष त्रास होतो पण कमी होतो. 2.5 वर्ष जास्त होतो, 2.5 वर्ष कमी होतो, 2.5 वर्ष बरोबर आठवून देतो. असं काही नाही त्यात की शनीचे 7.5 का घाबरतात. मग सांगितलं देवाला जा, नमस्कार करा. तुम्ही कुठेतरी नतमस्तक व्हायला पाहिजे ना. तुम्हाला जर काही त्रासच नाही झाला तर तुम्ही नतमस्तक होणार कधी कोणापुढे? माणसापुढे तर होणारच नाही, पण त्या शक्तीपुढे तर व्हा. म्हणून लावून दिलंय. नाही तर कोणी कोणाचं ऐकलं नसतं, कोणी कोणाला मानलं नसतं, कुठेच तुम्ही वाकले नसते.